अरे जेवण मागून आणले हिने. घ्या जेवण दोघे आणि मग विचार करा. या रमाच्या नादात तुम्ही दोघी आपापल्या नवऱ्यांशी नातं खराब करू नका. रामजी, रामजी, रामजी. हो आलो. लवकर या. काय झालं? तो तुमचा मुलगा बाळा, तो तिथे जखमी पडलाय. काय? बाळा जखमी पडलाय? कुठे जखमी पडलेत आणि काय झाले त्यांना? आपल्या घराबाहेर. आणि सगळे म्हणत होते रात्रभर बाळा तिथेच झोपला होता. जाऊन दे त्या लोकांना. त्यांच्या नाटकाने आपल्याला काही घेणं देणं. हे नाटक मी किती दिवसांपासून बघतेय वहिनी. आता काही फरक पडत नाही मला. ठीक आहे, येऊ दे त्यांना. मी फूट पाडते सगळ्यांमध्ये. बाळा दादा, हे काय झालंय आणि कसं झालंय? बाळा, हे काय झालं तुला? हे काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? तुला काय करायचंय? तुला तर समाज हवाय ना, बरोबरीचा अधिकार हवाय. मग जा माग या सगळ्यांकडून. मला लागलं ह्याच्याशी काय घेणं देणं तुझं? दादा, हे काय बोलतोयस तू? खरंय, मी जे काय बोलतो ते सगळं उडवाउडवीच बोलणं होऊन जातं. तर मग तुला का कशाला काही जाणून घ्यायचंय? बाळा, बाळा सांभाळून पोरा. जा तुम्ही सगळे इथून. ठीक आहे, नाही, मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. सोडून तर गेलीच होतीस ना तू. कोण आपल्या बायकोला मारत नाही, बोलत नाही? बाबा आणि भीम नसतील बोलत म्हणजे ते महान आहेत. पण हे जग फक्त महान लोकांपासून नाही तयार होत. जगात महान लोकांसोबतच साधारण लोक सुद्धा राहतात. आणि मी साधारणच आहे. तुम्ही बना महान. थांबा ना, तुम्ही रागू नका. हे बघ, रागात नाही, उलट प्रेमात आणि शांततेत सांगतोय. तुला जर माझ्या सोबत राहायचं तर या लोकांसोबत इतकाच संबंध ठेवावा लागेल जितका मी ठेवतोय. तू तिथे जाऊन त्यांची सून नाही होऊ शकत. अरे जर मीच मुलगा नाही झालो तर तू त्यांची सून कुठून होशील? बाळा, मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. बाकी तुझी मर्जी. ताई, तुम्ही ऐका ना. नाही रमा, जर नवराच नाही राहिला तर कोणाचा विरोध आणि हक्काच्या गोष्टी करू? हा, आणि यावेळी ते त्रासात आहेत. त्यांना माझी गरज आहे रमा. थांबा. अहो, तुम्ही सांगा ना त्यांना काय. अहो समजवा ना तुम्ही. बाळा, अरे कमीत कमी या म्हाताऱ्या बापाच्या मनात थोडा तरी भ्रम जिवंत राहू दे की त्याच्या मोठ्या पोराच्या मनात
थोडा तरी चांगुलपणा बाकी आहे. ऐकतोय का बाळा? तुम्ही काय बोलले का नाही? त्यांना समजवलं का नाही तुम्ही? स्त्रीचं मन, बहिणीचं मन आता खूप दुःखी असेल रमा. त्यांच्या मनावर सध्या घाव झालेले जे आता बाळा दादा बोलून गेलाय. आणि तसंही खूप त्रास होत असेल त्यांना आता. विचार कर, थोड्या वेळासाठी स्वतःला बहिणीच्या जागी ठेवून बघ. कदाचित तूही तेच करशील जे बहिणीने आत्ता केलंय. आठवतंय तुला, जोखू काकांनी एवढी मोठी चूक केली होती, पण तरीही भावूक होऊन फुलिया काकूंनी त्यांना माफ केलं. पण असं प्रत्येक पुरुष स्वतःला इजा पोहोचवून स्त्रीच्या मनाशी खेळू शकतो आणि चूक करून बी स्वतःला निर्दोष सिद्ध करेल. हेच तर समजायला हवं ना स्त्रियांना. भावूक होऊन न्यायाची आणि अधिकाराची लढाई सोडली जाऊ शकत नाही. जेव्हा समानतेच्या अधिकाराचा मुद्दा येईल तेव्हा पुरुषांकडून भावनेचे हत्यार चालवले जातील. आता स्त्रियांना विचार करावा लागेल की ह्या हत्यारांसोबत कसं लढायचं, त्याचं उत्तर कसं द्यायचं. काही उपाय शोधावा लागेल त्यासाठी. आता मी ह्यामुळे काही बोललो नाही, कारण की माझ्या म्हणण्याने काहीच होणार नाही. मग मी म्हणो किंवा अजून कोणी भीमराव म्हणो, काहीही होणार नाही. या स्त्रियांना विचार करावा लागेल, त्यांना म्हणावं लागेल आणि त्यांनाच लढावं लागेल. आणि फक्त वहिनीला नाही, ह्या संपूर्ण समाजात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे समजावं लागेल. जिजाबाई, जिजाबाई, काय झालं हितेश भाऊ? एक खुशखबरी आहे. कसली बातमी? हा, बाळाची बायको बाळासोबत निघून गेली. बिचारी रमा काहीच नाही करू शकली, पाहतच राहिली. आणि भीम तो काय बोलूच नाही शकला. बस रामजी ओरडत राहिले, बाळाचं काही एक नाही ऐकलं. ही तर खरंच आनंदाची गोष्ट आहे हितेश भाऊ. वहिनी, चला सगळ्यांसाठी गोड गोड खीर बनवूया. नाही नाही जिजाबाई, आम्ही तर दुःख साजरा करणार. शोक का? भीम आणि रामाची हार आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे वहिनी. अगं जिजाबाई, हेच तर बदलायचंय. आतून कसेही असा, बाहेरून असे राहा जसा तो आहे. मग बघा, त्यातच मजा आहे. त्यांना हे कळून चुकलं पाहिजे की बाळाशी ते हरलेत. सरला पोरी, ऐक पोरी, बाळाची बायको तर घरी परतली ना. तिथे तुझा नवरा सुद्धा खूप त्रासात आहे. चल आता घरी चल. तुझा नवरा रागाने म्हणतोय की त्यांनी तुझी मानहानी केली. तो स्वतःचं बरं वाईट करेल, स्वतःला इजा पोहोचवेल, शिक्षा देईल. हे बघ, जर नवराच नसला तर कसला राग आणि कसली भांडणं. आता तू घरी आलीच पाहिजेस. भावूक होऊन न्याय आणि हक्काची लढाई सोडली जाऊ शकत नाही. जेव्हा समानतेच्या अधिकाराचा मुद्दा येईल तेव्हा पुरुषांद्वारे भावनेचे हत्यार चालवले जाणार. आता हे स्त्रियांना विचार करावा लागेल की त्या हत्यारांशी कसं लढायचं, त्यांचं उत्तर कसं द्यायचं. काही उपाय शोधावा लागेल त्यासाठी. चल पोरी, घरी चल. नाही, मी नाही येऊ शकत.
समानतेच्या अधिकाराचं युद्ध असेल तर भावनांच्या तलवारी चालवल्याच जातील. आता त्या तलवारींची कसं युद्ध करायचंय हे तर स्त्रियांनाच समजावं लागेल. मार्ग काढावाच लागेल. आणि माझा मार्ग हाच आहे की मला बळजबरीने कोणी घरी नाही घेऊन जाऊ शकत. तुम्ही लोकांनी माझ्या सुनेच्या मनात माहित नाही कोणतं विष कालवलंय. याचा बदला मी नक्कीच घेईन तुमच्याकडून. काकी, तुम्हाला माहितीये तुमच्या सुनेची बुद्धी किती तल्लख आहे. त्यांना गोष्टी किती सहजतेने लक्षात येतात. कदाचित तुम्ही बी यापेक्षा चांगल्या गोष्टी समजवल्या असत्या तर त्यांनी बी समजून घेतल्या असत्या, जसं त्यांनी माझ्या नवऱ्याचं ऐकलं आणि हुबेहूब बोलून दाखवल्या. तर भीमरावला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल. दोघे मिळून भडकवताय ना माझ्या सुनेला. सोडणार नाहीये. चल. अगं, तू आलीस? तू का नाही गेलीस? यामुळे कारण मला पण बरोबरीचा हक्क मिळेल. आणि तुम्ही सारखं सारखं रमाताई बद्दल भडकवायला माझ्या समोर नका येत जाऊ. ए शिस्तीत बोल. हेच तर स्त्रियांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. स्त्रीला शिस्त ही एक स्त्रीच नेहमी शिकवत असते. आणि कोणी रमासारखी स्त्री जर चांगली गोष्ट शिकवत असेल तर ती वाईटच ठरते. खूप वाईट वाटत असेल ना. आपलाच मुलगा जखमी होऊन आपल्या बायकोलाच सोबत घेऊन गेला आणि रमाचा क्रांतिकारी विचार तसाच्या तसा राहील. मला आणि जिजाबाईला खूप वाईट वाटतंय. सगुणाबाई, वाईट वाटतंय ना तुम्हाला? मग जा जिजाबाईकडे आणि जोरा जोरात रडा. इथे उभ्या उभ्या तमाशा का करताय? अगं, तुला काय कळणार आमचं दुःख? आम्ही तर वाट बघत होतो आमच्या सुनांची, की त्या कधी येतील आणि स्वयंपाक सांभाळतील आणि कधी जेवण करतील. जा, बनवा जेवण. तुम्हा दोघांच्या मुलापेक्षा चांगला तर तो बाला आहे, जो कमीत कमी आपल्या बायकोला तर परत घेऊन गेला. अहो, मला आणि माझ्या मुलाला नकोय ती सरला. फक्त एकदा तिला भीमच्या घरातनं काढून आमच्या घरी आणायचंय. नंतर पाहिजे तर तिला जाळून मारून टाकू. नाहीतर आता जसे सगळे शेजारी खिल्ली उडवतायत तसे आयुष्यभर करत राहतील की सुनेला सांभाळू शकले नाही. खरं तर तुम्हा लोकांमध्ये ना बुद्धीची कमतरता आहे. तुम्हा लोकांना हे माहिती नाही की एखाद्याच्या विरोधाला कसं हत्यार बनवलं जाऊ शकतं. म्हणजे अर्थ मी सांगतो, परंतु इथे नाही, तुम्हा लोकांच्या वाडीमध्ये येऊ. भीम, बाळावर मला विश्वास नाही. तू जाऊन जरा माहिती काढ. बाळाच्या बायकोची तब्येत कशी येते? विश्वास नाहीये म्हणजे बाबा? माझा पोरगा आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतोय. लहानपणी तो जेव्हा पण चुका करायचा आणि जेव्हा त्याला वाटत की त्याला ओरडा मिळणार आहे तर तो आजारी होण्याचं नाटक करायचा. एक दोन वेळा तर मुद्दामून वैद्यकडून असं औषध घेऊन खाल्लंय की तो खरंच आजारी पडला. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बाळादादा जो जखमी झाला होता ते सगळं खोटं होतं? होतं की नाही ते मला माहित नाही, पण खोटं असूही शकते.
दादा, आपण एक काम करूया. रमा जेवण बनवेल आणि त्यानंतर मी, रमा आणि लक्ष्मी एकदा पुन्हा बाळाच्या पत्नीला भेटून येतो. भेटून येऊ तर खरं काय ते माहीत पण पडेल. आम्ही जाऊ ना? हो मीरा, नक्की जावा. कालपर्यंत आपण बाळाच्या बायकोला ओळखत नव्हतो, ती माहीत नव्हती आपल्याला. पण आता आपल्याला ती माहिती, आपण तिला ओळखतो, भेटलो पण आहोत. तर तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे की. जा मीरा. मी सुद्धा कॉलेजला जातो. हो पोरा. आज ज्या गोष्टी मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे त्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. आपल्या समाजासाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत. तुम्हा सगळ्यांना काय वाटतं की हा मुद्दा फक्त या दोघांचा आहे? हा मुद्दा फक्त या दोघांचा नाही, तर हा मुद्दा आहे आपल्या सगळ्या लोकांचा आणि आपल्या समाजाचा देखील. समजलं? माहितीये, जेव्हापासून मला हे सर्व प्रकरण माहिती पडलंय तर लाज वाटायला लागली मला स्वतःची. जरा विचार करा, एका खालच्या जातीची व्यक्ती एका उच्च जातीच्या व्यक्तीच्या सुनेला घरी घेऊन गेला आणि आपण काय करत राहिलो? आपण देतो एकमेकांना टोमणे, आपण देतो एकमेकांना त्रास. नव्हे तर आपल्याला करायचं काय होतं? आपण करायला होतं की त्या खालच्या जातीच्या व्यक्तीला जाऊन त्याची कुवत दाखवावी, घरात घुसून त्याच्या मारावं त्याला, हो की नाही? हो, योग्य बोलताय ते, अगदी बरोबर. म्हणूनच आपण सगळ्यांनी त्यांच्या विरुद्ध एकजूट होऊन लढलं पाहिजे आणि त्या लोकांना अशी अद्दल घडवली पाहिजे की इथून पुढे त्या खालच्या जातीच्या लोकांनी आपल्या सुना बाळींकडे मान उचलून बघण्याची हिंमत ही नाही केली पाहिजे. हो, तुम्ही योग्य बोलताय. हो, आपण सगळे एकजूट हो. हो, एकजूट व्हायला हवं. आणि माहिती आहे, ज्याच्या विरोधात आपल्याला एकजूट व्हायचं आहे त्या समाजाचा सगळ्यात धीट व्यक्ती कोण आहे? कोण? तो त्या गटामध्ये जे काही घडतं त्या सगळ्याचा सूत्रधार हाच आहे. मग तर आज आम्ही त्याला धडा शिकवूच. अद्दल घडवूनच राहू याला. चला. भीमराव, इकडे. हे काय करताय? अहो, असं का करताय? अहो, हे का घेताय? मित्रांनो, हा तोच भीमराव आहे ना ज्याच्याकडे सरला आहे? हो भावांनो, आपल्याला यांच्या चाळीत जायलाच हवं. तिकडे जाऊनच यांना समजावू. हो, नक्कीच समजावू. थांबा. माझ्या चाळीत जाऊन गोंधळ करण्यापेक्षा की तुम्ही लोक जरा समजा, घरात समाजात मुलीबाळीला कसं ठेवलं जातं. भीमराव, तुला असं वाटतं की फक्त तूच समजदार आहेस, उर्वरित इथले सर्व लोक नासमज आहेत. यांना समज आहे की नाही मला माहित नाही, पण सरलाताईच्या सासू सासऱ्यांकडे अजिबात समज नाहीये. हो का? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की सरलाच्या सासू सासऱ्यांना समजच नाही? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की ही लोक ज्या समाजात राहतात त्या समाजाला समजच नाहीये, असंच ना? ऐकलत बंधूंनो, मी सांगितलं होतं ना की हा भीमराव असंच काहीही बरळत असतो. म्हणूनच याला याची लायकी आणि आपली ताकद सांगत राहावं लागेल. भीमराव, आम्ही सांगतो की आमच्या समाजात स्त्रियांना कसं ठेवलं जातं ते. थांब इथे. चला भावांनो, चला चला.
ही आहे माझी पत्नी आणि आम्ही आमच्या पत्नीला जरबेत ठेवतो, समजलं? आणि पुढेही ठेवणार. काय